ते म्हणजे कुरिओकॉस. आपल्या पालकांना आपल्या मंडळी एवढी मोठी खात्री पाहिजे की जे लोक आम्ही केले ते अशा प्रकारचे आहेत का, देवाचं राज्य त्यांच्यामध्ये आहे का. आज जर प्रभू जर आला तर हेच लोक उचलले जाणार आहे की ते जे देवाच्या मालकीचे ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आले. आणि जातीने आपल्या प्रत्येक मंदिरातील चर्चमध्ये व्यक्तीवर व्यक्तिगत पालकाने त्या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे की असे लोक माझ्या मंडळीमध्ये आहेत का. कमी जर पडत असेल तर त्यांना तसं घडवायचं काम हे पालकाचं काम. पहिले कधी 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, पहिले कधी 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, पहिले कधी 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय. आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहात, म्हणून तुम्ही शरीराने देवाचे गौरव करा. म्हणून मंडळीला दुसरा जो शब्द आहे तो कुरिओकॉस, म्हणजे देवाच्या मालकीचे लोक, शिक्का मारलेले लोक, विसर दिलेले लोक, ज्यांना पवित्र आत्मा हा विसर दिलेला आहे, ज्यांना रक्ताने विकत घेतलेला आहे, देवाने त्यांच्यावर शिक्का मारलेला आहे. आणि ते लोक त्याला आपण काय म्हणतो, देवाच्या हक्काच्या आणि देवाच्या मालकीचे लोक, म्हणजे त्याला आपण काय करतो, काय म्हणतो, मंडळी. दुसरे कोरिंथ्याचा पहिला अध्याय आपण जर पाहिला, दुसरे कोरिंथ पहिला अध्याय, दुसरे कोरिंथ पहिला अध्याय 21 आणि 22 वचन, 21 आणि 22 वचन. दुसरे कोरिंथ पहिला अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये, जो तुम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करीत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आपल्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिलेला आहे. आणि म्हणून आता ते कोण झालेले, देवाच्या मालकीचे लोक झालेले आहेत. अशाच लोकांना अभिवचन प्रभू येशूने दिलेले. योहान 14 अध्याय आणि 1 ते 3 वचनामुळे तो म्हणतो तुमच्या अंतःकरणात अस्वस्थ किंवा भयभीत होऊ देऊ नका. मी पित्याकडं जातो, माझ्या पित्याच्या घरात राहायच्या पुष्कळ जागा आहेत, मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल. आता जे फक्त बोलवलेले लोक आहेत त्यांना घेऊन जाईल का तो? कारण फक्त बाहेर आले नाही, ते त्यांचं तारण नाही, धावा करणार नाही. ह्या ज्या स्टेप आहेत ना, या खूप मोठे, खूप महत्वाचे आहेत की मनुष्य कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, सुवार्ता सांगत असताना, दैविक कार्य करत असताना आम्ही त्याच्याकडे या गोष्टी निरीक्षण आम्ही करायला पाहिजे की तो बाहेर आलेला आहे का. ठीक आहे, बाहेर जर आलेला असेल तर मग त्याला मंडळीमध्ये आणणं त्याला पाचरण, त्याची जागा बदल. त्याच्यानंतर त्याचं तारण झालंय का, बाप्तिस्मा, या साऱ्या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे. त्याला खरं त्याने पश्चाताप केलेला आहे का. फक्त मंडळीत येऊन बसून हजेरी लावून काहीच फायदा नाही. वैयक्तिक आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याला आपण घडवलं पाहिजे. हे मेंढपाळाचं काय कर्तव्य आहे, त्याला परमेश्वराने ही जबाबदारी दिली. 21 योहान 21 मध्ये पाऊल आपलं पेत्राला प्रभू येशू म्हणाला, तू माझं प्रीती करतोस का, माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ. 3दा त्याला विचारून शेवटी दुःखी झाला तू, आहे का नाही. यातून आम्हाला एक पाहायला मिळतं की जर पालक जर आपल्या लोकांना घडवत नाही, त्यांचं रक्षण करत नाही, तर तो देवावर प्रीती करणार नाही. बरोबर आहे का? एकदम राईट. हा, नाही का. म्हणून तो प्रश्न त्यांनी विचारला नाही का, तू माझ्यावर प्रीती करतोस का. आणि म्हणून जो मेंढपाळ आहे तो कोण आहे, मोलकरी, नाही का. 10व्या अध्यायामध्ये त्याने दिलेले की तू मोलकरी, मेंढ लांडगा आलेला पाहून तू पळून जातो. व्यावसायिक काय उपयोगाचं नाही का. समर्पित काम जर असेल तर अशा प्रकारची मंडळी त्या ठिकाणी तयार होऊ शकते. आणि मग आता
पेराक्लेटॉस शेवटचा शब्द आहे. पेराक्लेटॉस जो शब्द आहे तो म्हणजे देवाची उपस्थिती ज्याच्यामध्ये आहे तो लोकांचा येतो समूह. आता देव त्यांच्यामध्ये आहे, देव त्याच्यामध्ये निवास करत आहे, देव त्याच्यामध्ये राहत आहे. अशा लोकांचा काय झालंय समुदाय झाला, ज्याला आपण काय करतो काय म्हणतो मंडळी. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आहे, मंडळाने दिलेलं पत्र की प्रभूशी म्हणतो मी दार ठोकीत आहे, मला आतमध्ये घ्या. मामा किती आहे 3:20 मध्ये प्रगटी 3रा अध्याय आणि 20 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटी 3:20 मध्ये पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईल आणि त्याच्या बरोबर जीवील आणि तो माझ्या बरोबर जीवील. ही सहभागिता दाखवून जेवण करणं, एका मेजेवर बसणं आणि सहभागिता, पिता पुत्र पवित्र आत्म्याची सहभागिता ठेवणं. अशा अनेक मंडळे आहेत की तो अजूनही दार ठोकत आहे, अजूनही तो त्यांची वाट पाहत आहे, अजूनही त्यांनी पश्चाताप करत, पण ते अजूनही उघडायला तयार नाही. न्यायाच्या दिवशी तसेच आतमध्ये राहतील, जे येतील ते घेऊन जाईल वर, बाकीचे राहिले आतमध्ये. आणि म्हणून जो शेवटचा शब्द आहे तो पेराक्लेटॉस म्हणजे देवाची उपस्थिती असते समुदाय. 2 कोरिंथ 13:14 मध्ये पावलाने करीनच्या मंडळीला त्या ठिकाणी लिहून पाठवलं. 2 कोरिंथ 13:14 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर असतो. आपल्या मंडळीमध्ये देवाचा आत्मा पाहिजे, देव आमच्या मध्ये पाहिजे, एवढ्या सगळ्या गोष्टी या मंडळीमध्ये पाहिजे, मग ती खरी मंडळी. त्यांनी अशा मंडळी त्यांनी बनवले, ह्या मंडळ्या त्यांनी त्या ठिकाणी बनवल्या. आणि मग त्याच्याविषयी पाऊल सुवार्तेची पहिली फेरी करून आला आणि मग पाऊल त्या ठिकाणी लिहितो. 14 अध्याय आपण जर काय पाहिला, पहिली सुवार्तेची फेरी करून आला पाऊल आणि मग तो त्या ठिकाणी शेवट लिहितो की त्यांनी जे यशस्वी कार्य जे केले, जी मंडळे त्यांनी बनवल्या, परिपूर्ण काम त्यांनी केलं आणि शेवटी मग त्या ठिकाणी लिहितो. पहा 14 अध्याय 22 आणि 23 मध्ये. प्रेषितांची कृत्य 14 अध्याय 22 आणि 23 मध्ये. प्रेषित 14, 22 आणि 23 मध्ये. आणि शिष्यांची मने स्थिरून त्यांनी त्यांना असा बोध केला, विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवून दिले. अतिशय उत्तम ह्या पद्धतीने पाऊलांनी मंडळ तयार केलं. आता पाऊल सुवार्थ प्रसाराच्या फेरीला निघाला त्यावेळेस तो अंतुकियातून काय वडील संगती घेऊन नव्हता गेला, आहे का नाही. ज्या ज्या गावात गेला, ज्या ज्या शहरामध्ये गेला, त्या ठिकाणी असेच उपासक त्या ठिकाणी होते ज्यांना येशू त्या ठिकाणी माहित होता. अशा लोकांमध्ये त्याने कार्य केलं, त्या ठिकाणी तो राहिला आणि मग त्यांच्यातले चांगले उत्तम लोक निवडले, त्यांना वडिलाची वडील पात्र ते ठरवले, इतकं शिक्षण त्यांना दिले आणि मग ती मंडळी तयार झाली. तर अशा प्रकारे मंडळी म्हणजे काय, ते 6 गोष्टी आम्हाला मंडळीविषयी लिहिलेल्या पाहाव्या. अशा प्रकारची जी मंडळी आहे ती देवाची खरी मंडळी जगामध्ये. आता आपण पुढं सेमिनार घ्यायचा आपला एक विचार चालू आहे, त्यासाठी प्रार्थना करा. तर प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 7 मंडळ हा दुसरा विषय त्या ठिकाणी होणार आहे. हा विषय आपला वेगळा आहे, हा मंडळीचा सिद्धांत आहे, ते पत्र आहे, त्याच्यामध्ये फरक आहे अभ्यासामध्ये. तर आम्हाला पहा मिळतं की अशा प्रकारे मंडळी त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे.
दुसरी जी गोष्ट आहे, आता हे मुद्दा संपला आता. आता दुसरा जो मुद्दा आहे की मंडळाचे भाग किती. काही ठिकाणी हा भाग घेतला की एकंदर जी देवाची मंडळी आहे त्या विभागणी कशी झाली की याचे 3 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. मंडळीची जी विभागणी मंडळी जी आहे तरी 3 विभाग आहेत. तर त्याच्याविषयी आम्ही आता प्रथम पाहणार आहोत. गणना 10 अध्याय आणि 1 आणि 2 वाचनामध्ये इस्रायल लोकांना देवाची मंडळी म्हटलेली आहे. जुन्या करारामधले देवाची मंडळी. गणना 10 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये मंडळीला जर बोलवायचं असेल तर कर्णा वाजवा म्हटलं नाही का. इस्रायल लोकांना देवाची मंडळी म्हटलेलं आम्हाला पाहायला मिळते. आणि ही जुन्या करारामध्ये जी मंडळी आहे ज्या संपूर्ण मंडळीचा एक भाग आहे तो आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू वरच्यावर मरण पावला आणि त्याला पुरलं. तो अधोलोकी उतरला आणि सुख लोकातले जे जुन्या काळातले जो मंडळीचा एक भाग होता त्याने तो कुठे नेऊन ठेवला. वरती नेऊन ठेवला. मंडळीचा एक भाग सध्या कुठे आहे. स्वर्गामध्ये पोहोचलेला आहे. ते विजयी झालेले. विजय झाले. तारण साधून घेतलं. मरोपर्यंत ते विजयी राहिले. संकटात दुःखात आडे अडचणीमध्ये राहून ते मरोपर्यंत देवापासून ते विश्वासू राहिले. सुख लोकात गेले. प्रभू त्यांना पुढे नेऊन ठेवलं. वर नेऊन ठेवलं. हा झाला पहिला भाग. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नवीन करारामधले 2 भाग आहेत मंडळीचे. त्याचा संदर्भ राहायला घ्यायचा. इपिस्करास पत्र 4 अध्याय 8 ते 10 मध्ये. इपिस्करास पत्र 4 अध्याय 8 ते 10 मध्ये. इपिस 4 8 ते 10 मध्ये जो संपूर्ण देवाचे जे लोक आहेत त्याचा पहिला भाग ऑलरेडी स्वर्गामध्ये पोहोचलेला आहे. बरोबर. आता नवीन करारामध्ये जो दुसरा भाग आहे जे तारण झाले लोक आहेत ते आज पुढे जात आहेत सुख लोकात ते जाते. दुसरा भाग कुठं जात आहे आज. सुख लोकात. लूक 23:43 मध्ये. लूक 23:43 मध्ये चोराच्या संदर्भात तो आज मजूर सुख लोकात असेल नाही का प्रभू त्याला म्हणाला. आणि मग आता पहिले करीन 15 अध्यायामध्ये पाऊल म्हणतो क्षणात निमिषात नाही का शेवटचा करणा वाजला आपण बदलून जाऊ नाही का. पाऊल देखील त्या ठिकाणी तो म्हणतो आपण बदलून जाणार आहे. आपण उठणार आहेत नाही का. पहिले करीन 15:50 ते 54 मध्ये. आणि हे लोक देखील विजयी होऊन गेलेले नाही का. मरणातून जीवनामध्ये पूर्णपणे गेलेले. त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. जो जगावर येणार आहे तो प्रसंग त्यांच्यावर येणार नाही. त्याला संपूर्ण ते मरणातून जीवनामध्ये पूर्ण निघून गेले. विजयी झाले. आध्यात्मिक युद्ध ते लढले. संकटात दुःखात अडचणीत शेवटपर्यंत प्रभू संत विश्वासू राहिले. मरण पावले आणि ते आपल्यातून निघून गेले. हा मंडळीचा दुसरा भाग. त्याला जो काही संदर्भ आहे तो योहान 4:24 मध्ये. योहान 4:24 मध्ये जो माझे वचन ऐकतो ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला ते मरणातून जीवनामध्ये पूर्ण निघून गेलेले. 25 नाही हा दुसरा संदर्भ. त्याचा नक्की झाला. तो मुद्दा झाला आपला.
योहान 5:24 योहान 5:24 या हा योहान 5:24 मध्ये हा नाही का मरण तू जीवनात पूर्णपणे ते निघून गेले कारण पुढं कसं लिहिलं की मेले लोक देवाच्या पुत्राचे वाणी ऐकतील नाही का पुढं लिहिलं नाही का जे ऐकतील ते जिवंत होतील त्यांच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून या वचनाला वेगळं जर केलं तर त्याचे अर्थ आम्हाला विषय समजत नाही तर ते समजायसाठी कोणाविषयी लिहिलं तर खाली प्रभूशी म्हणतो की मेले लोक देवाच्या पुत्राची वाहने ऐकतील जे ऐकतील ते काय होतील जिवंत होतील तर त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलं की ते विजयी झाले त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही आता तिसरा मंडळीचा जो भाग राहिला तो म्हणजे आता जगातील मंडळ आहे आता आपली बारी यावेळेस आत्मिक आपण युद्धावर आहोत आता महत्व हे समजून आम्ही घ्यायचं की आता आमच्यावर हा वेळ आहे आता देवाने आम्हाला काय ठेवलं जबाबदारी काय दिली कसं टिकून राहायचं हा मंडळाचा अभ्यास केल्यावर आम्हाला ते महत्व समजत नाही Eph 6:12 मध्ये लिहिलंय की आमचे जगणे रात्रमसवर नव्हे तर आकाशातील धुरात जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरी त्यांना नाही लिहिलं आपल्याला लिहिलेलं म्हणून आता आम्ही किती सावध किती जागरूक राहायला पाहिजे येशू येईपर्यंत आणि आम्ही आमचं नाही का एखादा जर पाण्यात बुडत असला तर बुडणारा त्याला मिठी मारतो त्याच्यामुळे समोरून राहायचं मी चांगलं पोहणार आहे नदीत पोहलं विहिरीत उड्या मारल्या आम्हाला सगळी टिटीने मला माहित आहे उलट्या देशात पोहलो मी तर काय होतं तर एखादा बुडा लागला आपण त्याला धरायला गेलो तो आपल्यालाच मिठी मारतो जातं घेऊन खाली त्याच्यामुळे सावध राहायचं असं कुणी जगातलं आपल्याला प्रेमात पडून मिठी मारू नये म्हणून सांभाळून राहायचं नाही तर तो आपल्याला मिठी मारून आपल्याला घेऊन जायचं आणि म्हणून आम्हाला तरलं पाहिजे म्हणून असं लिहिलंय की जो शेवटपर्यंत टिकेल तो तरेल आम्हाला टिकून राहायचं आम्हाला स्वतःच हित साधून घ्यायचं दैहिक नाही पण आध्यात्मिक नाही का दैहिक नाही पण आध्यात्मिक आम्हाला हित साधून घ्यायचं कलशही करत पत्र 3 अध्याय त्या ठिकाणी त्याने लिहिलेलं नाही का स्वर्गातील गोष्टीकडे तुम्ही काय करा लक्ष लावा तिथल्या गोष्टी मिळवायसाठी तुम्ही काय करा यत्न करा कलशही 1 अध्याय 3 अध्याय तर आम्हाला हे हित आम्हाला साधून घ्यायचं की त्या गोष्टी आम्हाला मिळवायच्या जगातल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आम्हाला 3:1 हा लाभ आम्हाला या जगामध्ये राहिला पाहिजे आमचं सगळं लक्ष आता तिकडे लागलं पाहिजे आता त्या लोकांना काही गरज नाही त्या लोकांनी जे गेले त्यांनी मिळवलं ते जीवनातून गेले विजय झाले विषय संपला आता आमच्यावर आता वेळ म्हणून आम्ही किती सावध किती जागरूक राहायला पाहिजे आमची तयारी आम्ही किती केली पाहिजे रोज प्रतिदिवशी आमची उन्नती होत आहे का आमची वाढ होत आहे का प्रतिफळावर आमचं लक्ष पाहिजे पाऊल म्हणतो मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावी कशासाठी प्रतिफळ मिळवायचं फिलिप्पी पत्र 3 अध्याय आणि 13 आणि 14 वचनामध्ये फिलिप्पी 13-14 मध्ये बंधूंना मी अद्याप ते आपल्या काय घेतले असे मानित नाही तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्ती ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधित बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेकडे पुणेकडे धावतो हेच माझं एक काम आमचं लक्ष सगळं प्रत्येक फळाकडे पाहिजे आम्हाला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी आम्हाला पूर्णपणे आम्ही पाडलं पाहिजे ह्याच रीतीने आम्ही धावलं पाहिजे इब्री पत्र 10:38 सहज गुंतवणारे पाप कापून हा 12 12
12:01 मध्ये का? हा, 12:01 इब्री 12:01 मध्ये. तर आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार सहज गुंतवणारे पार टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून वीराने आम्हाला त्याने नॉर्म्स दिलाय, आम्हाला धाव दिलेली, त्या धावेवर आम्ही धाव येतो. रेल्वे जर सुटली खाली गेली तर मग शेवटी रेल्वेचा, त्याप्रमाणे हे साधे साधे उदाहरण आमच्या जीवनासाठी अतिशय महत्वाचे. आम्ही आमच्या धावेवर शेवटपर्यंत धावत राहायचं. तर ह्या गोष्टी आम्हाला पहा मिळतं की तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आज जगामधली मंडळी आहे, की ह्याप्रमाणे ज्या परिपूर्ण गोष्टी आहेत त्याप्रमाणे जी मंडळी आहेत त्या मंडळीसाठी आपण या ठिकाणी असावं. आणि मग मंडळ्या तयार करणं ही दैवी जो काही उद्देश आहे तो सर्वात महान उद्देश देवाचा आज आम्हाला पाहा मिळतो. आज मंडळी जे देव तयार करीत आहे त्याचा जो उद्देश आहे तो अतिशय महत्वाचा आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून पेत्राला प्रभू येशू म्हणला, पेत्र म्हणला खाडकवर मी काय करीन, मंडळी उभा. आणि मग त्याचा जो काही पाय आहे तो म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभावर प्रभू येशू जर अर्पण झाला नसता त्याला आपण काय म्हणतो गड्या, एक शब्द आज लक्षात आहे ना माझ्या, ते जर कार्य उद्धार कार्य ज्याला आपण म्हणतो उद्धार कार्य, वधस्तंभावर उद्धार कार्य त्याने केलं, आपलं यज्ञ त्याने त्या ठिकाणी अर्पण केला आणि म्हणून त्याच्या रक्तामुळे आज मंडळाचा आपण झालं. आणि मंडळी म्हणजे काय, 20 अध्याय प्रेषिताचं पुस्तक 20 अध्याय जर पाहिलं तर त्या ठिकाणी पौलाने इफिसीतील वडिलांना मंडळीचं महत्व त्याने सांगितलं. मंडळी म्हणजे काय, 28 वचन प्रेषित 20:28 मध्ये, तुम्ही स्वतःकडे तुझ्या कळपात पवित्र आत्म्याचा आदेश करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या स्वरक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे तुम्ही पालन करायचे. आणि पालकाने आपल्या मंडळीकडे बघत असताना त्यांनी समोर आणायचं की मंडळी येशूच्या रक्ताने धुतलेली मंडळी. जगातले जे लोक आहेत ते आम्हाला पाहायला मिळतं, जर त्यांचं तारण झालं नाही तर शेवटी त्याचा नाश 100% होणार, शास्त्रवातून आम्हाला देखील पाहिलं. तर आता देवाची जी योजना आहे, तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आजची मंडळी. मंडळीचे 2 प्रकार आहेत की सार्वत्रिक मंडळी आणि स्थानिक मंडळी, नाही का. जगात ज्या सर्व काही मंडळी आहेत त्याला सार्वत्रिक मंडळी म्हणतो आपण. ते थोडे कळप जे काही आम्हाला पाहायला मिळतात त्याला आपण सार्वत्रिक मंडळी म्हणतो आणि स्थानिक मंडळी, असे 2 भाग मंडळीचे आम्हाला पाहायला मिळतात. स्थानिक मंडळी आणि सार्वत्रिक मंडळी असे 2 भाग आम्हाला पाहायला मिळतात. दोन महान उद्देश आम्हाला मंडळीत बाबत परमेश्वराचे पाहायला मिळतात. पहिला जो उद्देश आहे म्हणजे अधोलोकात कुणी जाऊ नये म्हणून. अधोलोकामध्ये जर गेला सार्वकालिक नाश त्याचा ठरलेला आहे. प्रेषित आपलं मत्ती 16:18 मध्ये अधोलोकात कुणी जाऊ नये म्हणून. हा एक महत्वाचा परमेश्वराचा उद्देश आहे मंडळी तयार करण्याबाबत, अधोलोकात कुणी जाऊ नये. मत्ती 16:18 मध्ये आणि सर्वांचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे, कोणाचाही नाश होऊ नये. जगातील सगळ्यांचं तारण व्हावं यासाठी संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करा, असं प्रभू येशूने आपल्या शिष्यांना महान आज्ञा दिलेली आम्हाला पाहायला मिळते.
येहेजकेल याचा 33. अठरा अध्याय आणि 31 आणि 32 वचनामध्ये येहेजकेल याचा 18 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये येहेजकेल 31 अध्याय 18 अध्याय येहेजकेल 18 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये तुम्ही आचार्यले सर्व दुराचार टाकून द्या, आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्यात तुम्ही का मारता? कारण प्रभू परमेश्वर तो मारणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. तर तो म्हणतो पाठीमाग जोर आणि जिवंत राहा. म्हणजे अधोलोक जरी न्यायदंड आला, जरी देवाने टाकून दिलं, तरी पण दुःखी मनाने त्याला टाकून द्यावा लागतं. टाकावं अशी त्याची इच्छा नाही, पण त्याचा स्वभाव न्यायी स्वभाव आहे. न्यायदंड त्या ठिकाणी येणार आणि दुःखी मनाने त्यांना त्या ठिकाणी अधोलोकात टाकून देईल. हा एक उद्देश आपण पाहिला. आणि मंडळी बनवण्याचा दुसरा जो उद्देश आहे तो अतिशय महत्वाचा आहे. इफिसकारास पत्र याचा पहिला जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये पावलाने ह्या मूर्तीपूजक जे आर्तेमीसचे जे उपासक होते त्यांना हे रहस्य त्यांनी प्रगट केले की कशासाठी ही मंडळी स्थापन केलेली. इफिसकारास पत्र पहिला अध्याय 8 ते 10 वचनामध्ये इफिसकारास पत्र पहिला अध्याय 8 ते 10 मध्ये इफिस पहिला अध्याय 8 ते 10 मध्ये सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्यांनी ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली. ही कृपा विपुलतेने केली प्रभू म्हणतो. कारण ते कृपेस पात्र ते लोक नव्हते. आर्तेमीसचे लोक ते होते, त्या ठिकाणी त्याची उपासना करत होते. जार कर्म, अशुद्धपणा, अमंगळपणा इतक्या पापात ते जीवन जगत होते, म्हणून त्यांनी कृपा शब्द त्या ठिकाणी वापरले. विपुलतेने केली म्हणजे त्यांच्या पापाच्या प्रमाणापेक्षा बाहेर त्यांनी कृपा त्यांच्यावर केली. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पनाचे रहस्य आपल्याला कळविले. हे रहस्य काय, कशासाठी हे मंडळ स्थापन केलं, तो त्यांना म्हणतो. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे तसं ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आणि म्हणून मंडळीचा जो एक भाग आहे तो ऑलरेडी स्वर्गामध्ये गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. बरोबर का? आता राहिले हे 2 भाग नाही का, सुख लोकातले आणि पृथ्वीवरचे लोक राहिले. आणि म्हणजे पुनरागमन होईल त्यावेळेस दोन्ही एकाच वेळेस त्या ठिकाणी काय जातील, स्वर्गामध्ये घेतले जातील. त्यावेळेस मंडळीची जी महान योजना आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होईल. तो काय म्हणतो, कालखंडीची व्यवस्था लावताना स्वर्गात किंवा पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आणि म्हणून किती मोठी महान योजना परमेश्वराची आहे मंडळी तयार करते. म्हणून त्याने सुवार्तिक पाठवले, प्रेषित पाठवले, सुवार्तेची घोषणा करा, लोकांना देवाच्या राज्यासाठी तयार करा. आणि इफिसकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10 आणि 11 वचनामध्ये पुन्हा पाऊल त्या ठिकाणी इफिस 3रा अध्याय 10 ते 11 वचनामध्ये 9 आणि 10, 9 ते 11, 9 ते 11, इफिस 3, 9 ते 11, इफिस 3, 9 ते 11. आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी काल पासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवा. रहस्य काय होतं, यासाठी की जो युगादी कालचा संकल्प त्याने आपला प्रभू श्रीख्रिस्त येशू मध्ये सिद्ध केला, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळवा.